नागपूरला जायचे म्हणून मुलाने आईला रेल्वे स्टेशनवर बसवले आणि काही कामानिमित्त तो स्टेशनवरून बाहेर गेला. आई मुलाची वाट बघत बसली, पण मुलगा काही आला नाही. आईला कळून चुकले की मुलाने आपल्याला सोडून दिले आहे. काही वर्षांनी त्या वृद्ध आईने आपल्या मुलाला असा धडा शिकवला की पाहणाऱ्यांच्या अंगावर काटा आला. कारण आईने त्या मुलाच्या एक वृद्ध महिला बऱ्याच वेळपासून रेल्वे स्टेशनच्या बाहेर एका जागेवर बसलेली होती. ती पुन्हा पुन्हा आत डोकावून पाहत होती. कदाचित कोणाची तरी वाट पाहत होती. तिथेच एक सफाई कर्मचारी साफसफाई करत होता. त्याच्या सुद्धा लक्षात आले होते की ती वृद्ध महिला बरेच वेळापासून एका जागेवर कोणाची तरी वाट बघत बसली आहे. परंतु अजूनही तिला न्यायला कोणी आलेच नव्हते. त्या कर्मचाऱ्याचे नाव सखाराम होते. सखाराम जेव्हा सकाळी साफसफाई करायला आला होता तेव्हापासून ती वृद्ध महिला तिथे एकटी बसली होती. आता त्याच्या जेवणाची वेळ झाली होती. ती वृद्ध महिला तिथे बसून सारखं सारखं रेल्वे स्टेशनच्या आत डोकावून पाहत होती. त्या वृद्ध महिलेला अशा अवस्थेत पाहून सखारामला तिची खूप दया आली. तो तिथे तिच्याजवळ गेला आणि त्या वृद्ध महिलेला म्हणाला, आजी, तुम्ही कोणाची वाट पाहत आहात का? कोणी तुम्हाला घ्यायला येणार आहेत का? तेव्हा त्या आजी म्हणाल्या, बाळा, माझा मुलगा संदीप आत गेला आहे, पण देवाला माहिती त्याला एवढा उशीर का होत आहे. तू आत जाऊन तपास करू शकतोस का? कारण मी त्याच्यासोबत इथे आली आहे. तो मला त्याच्यासोबत नागपूरला घेऊन जाणार आहे. तू आतमध्ये जाऊन पाहतोस का? त्याला काय झालं तर नसेल ना रे? त्यावर सखाराम म्हणाला, आजी, तुमचा मुलगा येईलच तेव्हा तुम्ही त्याच्यासोबत जा. पण तुम्ही सकाळपासून इथे बसलेला आहात. तुम्हाला भूक लागली असेल ना? तुम्ही माझ्यासोबत जेवायला येता का? तेव्हा त्या आजीने हात जोडले आणि म्हटले, नको बाळा, मला भूक नाही. मी तुझी खूप आभारी आहे की तू मला जेवणासाठी विचारले. परंतु काळजी करू नकोस, माझा मुलगा येतच असेल. मी जर त्याला इथे दिसले नाही तर त्याला माझी काळजी वाटेल. त्यामुळे मी इथून कुठेही जाणार नाही. सखारामला हे कळून चुकले होते की त्या आजीचा मुलगा पुन्हा कधीच परत येणार नाही. सखाराम त्या आजीला म्हणाला, आजी, वाईट वाटून घेऊ नका, पण इथे दर 2 दिवसाला कोणी ना कोणी असे भेटतातच की ज्यांना त्यांची मुलं आणि सुना इथे सोडून निघून जातात. इथेच नाही तर कधी रस्त्यावर, कधी मंदिरात, तर कधी वृद्धाश्रमात. त्यावर ती आजी थोडी नाराज होऊन म्हणाली, नाही बाळा, तू असं का बोलत आहेस? जर तू माझ्या मुलाला ओळखतच नाही तर तू असं कसं बोलू शकतो की माझा मुलगा मला इथे सोडून गेला आहे? माझी मदत करायची असेल तर एवढीच कर की आत जाऊन माझ्या मुलाचा तपास घे. मला तर भीती वाटते की त्याला काय झाले तर नाही ना? त्यावर सखाराम आत गेला आणि थोड्या वेळाने परत येऊन म्हणाला, आजी, मी तुम्हाला बोललो होतो ना की आत तुमचा मुलगा नाही आहे. मी सगळीकडे तुमच्या मुलाच्या नावाची चौकशी केली, परंतु तुमचा मुलगा कुठेच नाही आहे. हे ऐकून आजी थोडी नाराज झाली आणि स्वतःला समजावत म्हणाली, ठीक आहे, असंही असू शकते की त्याला काही महत्त्वाचे काम आले असेल म्हणून तो गेला असेल. तो थोड्या वेळात परत येईलच. आता सखाराम सुद्धा त्याच्या कामात मग्न झाला होता. बघता बघता संध्याकाळ झाली आणि सखारामची घरी जाण्याची वेळ झाली. अंधार झाला होता. रेल्वे स्टेशनवरील सर्व लाईट चालू झाल्या होत्या आणि उष्णताही कमी झाली होती. संध्याकाळच्या वेळी वातावरणात गारवा आला होता. बिचारी ती वृद्ध आजी थंडीमुळे स्वतःच्या पदराने आपलं अंग झाकत होती. ती थंडीने थरथर कापू लागली होती. सखाराम एक चांगला माणूस होता. तो त्या आजीजवळ येऊन म्हणाला, आजी, तुमचं नाव, गाव तुम्हाला माहिती आहे ना? यावर आजी म्हणाली, बाळा, माझे नाव कुसुम आहे आणि मी माझ्या मुलासोबत इथे आली आहे. तो काही दिवसांपूर्वीच मला गावातून शहरात घेऊन आला होता. मोठमोठ्या शहरात त्याची बदली होत असते, त्यामुळे तो मला त्या ठिकाणी घेऊन जात असतो. आम्हाला नागपूरला जायचे आहे म्हणून आम्ही इथे आलो होतो. मी आता इथे त्याचीच वाट बघत आहे, परंतु काय झालं आहे कोणास ठाऊक, तो बाहेर येतच नाहीये. सखाराम त्या आजीवर कोणतीही जबरदस्ती न करता तिला नम्रपणे म्हणाला, आजी, तुम्ही माझ्या घरी येऊ शकता का? माझे एक छोटंसं कुटुंब आहे. बायको आणि 2 मुलं आहेत. त्यावर कुसुमबाई म्हणाल्या, नको बाळा, माझा मुलगा मला शोधत शोधत इथे येईल आणि जर मी त्याला इथे भेटली नाही तर त्याला माझी खूप काळजी वाटेल. बाळा, तू तुझ्या घरी जा, मी ठीक आहे. सखारामने स्वतःची चादर त्या आजीच्या अंगावर पांघरून दिली आणि म्हणाला, आजी, तुम्ही मला बाळा म्हणाल्या, खूप बरं वाटलं. मी माझ्या जोडीदाराला तुमची काळजी घ्यायला सांगून जातो. तुम्हाला कोणत्या गोष्टीची गरज वाटली तर त्याला सांगा.
थंडी खूप आहे, तुमची तब्येत खराब होऊ शकते. त्यावर कुसुमबाईंनी ती चादर पांघरली आणि एका ठिकाणी जाऊन बसल्या. त्यांनी सखारामला खूप सारे आशीर्वाद दिले. आता सखारामलाही खूप उशीर होत होता. शेवटी तो त्याच्या घरी जायला निघाला आणि घरी गेल्यावर त्याने सगळं काही त्याच्या बायकोला सांगितले. इकडे कुसुमबाई उपाशी बसल्या होत्या आणि आपल्या मुलाची वाट पाहत होत्या. त्यांनी संपूर्ण रात्र आपल्या मुलाची वाट पाहण्यातच घालवली. आता मात्र त्यांना खूप काळजी होऊ लागली, कारण त्या या शहरात आपल्या मुलाव्यतिरिक्त कोणालाच ओळखत नव्हत्या. सखारामने स्वतःहून मदत केली होती, परंतु तोही आता त्याच्या घरी गेला होता. ती बिचारी वृद्ध आजी पूर्ण रात्र थंडीत बसून राहिली. दुसऱ्या दिवशी जेव्हा सकाळी सखाराम त्याच्या कामावर आला तेव्हा त्याने पाहिले की कुसुम आजी तिथेच बसलेली होती. सखारामने आल्यावर त्या आजीची विचारपूस केली आणि तिला मुलाबद्दल विचारले. तेव्हा कुसुमबाई रडत रडत सखारामला म्हणाल्या, नाही बाळा, माझा मुलगा अजून आला नाही. तेव्हा सखारामने आपल्या जवळचे पाणी आजीला पाजले आणि त्यांना शांत केले आणि म्हणाला, आजी, मला तर कालच शंका आली होती. तुमचा विश्वास बसो किंवा न बसो, पण तुमचा मुलगा तुम्हाला कायमचा सोडून गेला आहे. तो कधीच येणार नाही. हे ऐकून कुसुमबाई जोरजोरात हुंदके देऊन रडू लागल्या. त्यांची अवस्था पाहून सखारामला त्यांचे खूप वाईट वाटत होते. तो शांत झाला आणि विचार करू लागला की ही आजी तिच्या नातेवाईकांकडे किंवा आपल्या गावी परत जाईल. सखाराम आपल्या कामासाठी परत निघून गेला आणि कुसुमबाई तिथेच बसून रडत राहिल्या. त्या रडता रडता अचानकच बाकावरून खाली कोसळल्या आणि तिथे गर्दी जमा झाली. सगळे लोक येऊन त्यांना पाहू लागले. सखारामही तिथे धावत आला आणि रेल्वे स्टेशनवरील अन्य कर्मचारीही तिथे धावत आले. सखारामने त्या आजीला उचलून बाकावर झोपवले. तेवढ्या तिथे काही कर्मचारी एका डॉक्टरला घेऊन आले. डॉक्टरने तपासल्यानंतर सांगितले की त्या खूपच कमजोर झाल्या आहेत, म्हणून बेशुद्ध झाल्या आहेत. त्यांनी तिच्या तोंडावर पाणी मारून शुद्धीवर आणले आणि सगळे लोक आपापल्या कामावर परतले. सखारामने आजीला विचारले, आजी, काय झाले? बेशुद्ध कशा काय झाल्या? तेव्हा ते डॉक्टर म्हणाले, त्या खूपच कमजोर झाल्या आहेत. त्यांनी कालपासून कदाचित काहीच खाल्ले नाही. तेव्हा कुसुमबाई सखारामला म्हणाल्या, बाळा, मी माझ्या मुलाच्या भरोशावर इथे बसले आहे. मला नव्हतं माहिती की मला तो असं एकटं सोडून निघून जाईल. माझ्याकडे 1 रुपयाही शिल्लक नाहीये, जेणेकरून मी काही विकत घेऊन खाऊ शकेल. आजीची ही अवस्था पाहून सखारामला तिची खूपच दया येत होती. सखाराम आजीला म्हणाला, आजी, तुम्ही माझ्यासोबत चला आणि काहीतरी खाऊन घ्या. सखाराम कुसुमबाईंना घेऊन एका हॉटेलमध्ये गेला आणि त्यांच्यासाठी जेवण मागवले. सखाराम त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करत होता की त्या इथे केव्हापासून बसल्या आहेत. त्यानंतर सखाराम कुसुमबाईंना म्हणाला, आजी, आता तुम्हाला माहितीच झाले आहे की तुमचा मुलगा तुम्हाला सोडून गेला आहे, तर तुम्ही तुमच्या घरी परत का जात नाही? तेव्हा कुसुमबाई म्हणाल्या, आता मी कुठे जाऊ? त्यावर सखाराम चकित होऊन म्हणाला, म्हणजे काय? कुसुमबाई म्हणाल्या, नागपूरला जाण्याआधी संदीप जेव्हा मला गावी घ्यायला आला होता तेव्हा तो मला म्हणाला की आई, आता मी तुला कायमचा घेऊन जाणार आहे, त्यामुळे आपण गावी परतणार नाही, म्हणून आपण हे घर विकून टाकूया. आम्ही गावाकडचे घर विकले. आता माझ्याकडे रस्त्यावर राहण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय उरला नाही. बोलता बोलता कुसुमबाई ढसाढसा रडू लागल्या. कुसुमबाईंची अशी अवस्था पाहून सखारामला खूपच वाईट वाटत होतं, पण तो तरी काय करू शकणार होता? तो स्वतःच एक छोटीशी नोकरी करून आपला परिवार सांभाळत होता, म्हणून तो काहीच बोलू शकला नाही. सखारामने कुसुमबाईंना शांत केले आणि हॉटेलचे बिल देऊन तो तिथून निघून गेला. संध्याकाळी जेव्हा तो आपले काम उरकून घरी जायला निघाला तेव्हा त्याने पाहिले की एक वृद्ध महिला रेल्वे स्टेशनच्या बाहेर एका बाकावर बसली होती आणि एक कुत्रा तिच्या अंगावर भुकत होता. ती स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत होती. ती वृद्ध महिला घाबरत घाबरत त्या कुत्र्याला पळवण्याचा प्रयत्न करत होती, पण कुत्र्याच्या भुंकण्याच्या आवाजाने तेथील आजूबाजूचे सर्वच कुत्रेही तिथे जमा झाले व तेही भुकू लागले. ती वृद्ध महिला हळूहळू मागच्या पावलांनी सरकत होती तेव्हा स्ट्रीट लाईटच्या उजेडात सखारामला त्या महिलेचा चेहरा दिसला. ती दुसरी तिसरी कोणी नसून कुसुमबाई होत्या. कुसुमबाईंना पाहून सखारामकडून राहावले नाही. त्याने त्या कुत्र्यांना पळवले आणि त्यांना एका जागेवर व्यवस्थित बसवले. बाजूला जाऊन त्याने त्याच्या बायकोला फोन केला आणि तिला त्याने आज घडलेली सर्व घटना सांगितली आणि म्हणाला, सीमा, पैशांअभावी मी माझ्या आईला तर वाचवू शकलो नाही, पण या आईसोबत जर काही वाईट घडलं तर मी स्वतःला आयुष्यभर माफ करू शकणार नाही.
जास्त नाही, पण 2 वेळेचं जेवण तरी आपण त्यांना देऊ शकतो. आणि त्या व्यतिरिक्त म्हाताऱ्या माणसाला लागतं तरी काय गं? जर तुझी इच्छा असेल तर मी त्या आजीला घरी घेऊन येऊ का? तेव्हा त्याची बायको सीमा म्हणाली, काहीच हरकत नाही. जर तुम्हाला योग्य वाटत असेल तर त्यांना घेऊन या. आपल्याकडून होईल तेवढी मदत आपण करण्याचा प्रयत्न नक्कीच करू. हे ऐकून सखारामला खूप आनंद झाला आणि कुसुमबाईंना घेऊन तो आपल्या घरी गेला. सखारामचं घर खूप छोटं होतं. त्यात तो आपल्या बायकोसोबत आणि 2 मुलांसोबत राहत होता. कुसुमबाईंनी जेव्हा ते घर पाहिले तेव्हा ती त्याला म्हणाली, माझ्यामुळे तुम्ही उगाच त्रास करून घेऊ नका. तुम्ही माझी काळजी करू नका, मी माझं बघून घेईन. त्यावर सखाराम म्हणाला, नाही आजी, तुम्ही माझ्या घरात आल्यावर कोणताच त्रास होणार नाही. उलट आम्हाला खूप आनंद होईल, हो ना गं सीमा? त्यावर सीमा हसत म्हणाली, हो आजी, ते अगदी बरोबर बोलत आहे. तुमच्या येण्याने मला काही त्रास नाही. आणि म्हणतात की नशिबात जे असतं तेच होतं. तुमच्या नशिबात हेच असणार की तुम्ही आमच्याकडे येऊन राहाल. आई, आता हे घर तुमचंच आहे असे समजा. आजपासून आम्ही दोघेही तुम्हाला आजी नाही तर आई बोलणार. सीमाने त्या वृद्ध महिलेचा हात पकडला आणि तिला आपल्या घरात आणले. तिला बसायला पाट दिला आणि पाणी प्यायला दिले. सखाराम आणि सीमाचे प्रेम बघून कुसुमबाईंना गलबलून आले होते. थोड्या वेळात ते सर्वजण एका कुटुंबासारखे एकत्र जेवायला बसले. परंतु तरीही कुसुमबाई थोड्या अस्वस्थ वाटत होत्या. सीमा त्यांना म्हणाली, आई, आमच्या घरात थोडी जागा कमी आहे, पण तुमच्यासाठी आमच्या मनात खूप मोठी जागा आहे. आम्हाला तुमच्या मुलांसारखं समजा. आजपासून तुम्ही सुद्धा या घराच्या एक सदस्य आहात. तुम्हाला कशाची गरज वाटली तर तुम्ही बिनधास्तपणे मला सांगा. हे ऐकून कुसुमबाईंच्या डोळ्यात पाणी आले. त्यांनी सीमाच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला आणि म्हणाल्या, नेहमी हसत राहा बाळा. या वयात मला माझ्या सख्ख्या मुलाने नाकारले, पण एवढ्या वाईट परिस्थितीत तुम्ही दोघांनी माझी साथ दिली. सखाराम आणि सीमा, आजपासून तुम्ही मला आईच म्हणा. आजपासून तुम्हीच माझे सून आणि मुलगा आहे. सीमाने कुसुमबाईंचे डोळे पुसले आणि म्हणाली, बाद झालं आई, आता जेवण करून घ्या. सगळ्यांनी जेवण केले आणि त्यानंतर सर्वजण झोपून गेले. सकाळी उठून सखाराम त्याच्या रोजच्या कामावर निघून गेला आणि मुलंही शाळेत निघून गेली. घरी फक्त सीमा आणि कुसुमबाई या दोघीच होत्या. त्यांचा पूर्ण दिवस गप्पा मारण्यातच गेला. तसेच कुसुमबाईंनी आपल्या मुलाबद्दल सीमाला सर्व काही सांगितले. हे ऐकल्यावर सीमाने आश्चर्याने आपल्या तोंडावर दोन्ही हात ठेवले आणि म्हणाली, आई, तुमचा मुलगा किती वाईट आहे. कोणी आपल्या जन्मदात्या आईसोबत असं करतं का? आता तो तुमचं दुःख नाही समजू शकणार. जेव्हा तो म्हातारा होईल आणि त्याच्यासोबत असं घडेल तेव्हा त्याला तुमची जाणीव होईल. कुसुमबाई म्हणाल्या, बाळा, भले तुमच्या घरात खूप कमी जागा आहे, पण तुमच्या मनात खूप मोठी जागा आहे. तुमचं देव भलं करो. संध्याकाळी जेव्हा सखाराम घरी परतला तेव्हा सगळ्यांनी बसून जेवण केले आणि भरपूर गप्पा मारल्या. आता हळूहळू कुसुमबाई सर्व काही विसरल्या आणि असेच दिवसामागून दिवस जात होते. आता कुसुमबाई घराच्या प्रत्येक कामात सहभाग घेत होत्या. त्यामुळे सीमाही निश्चिंत झाली होती. मुलांवर लक्ष ठेवणे, बाजारातून भाजीपाला आणणे, भाजीपाला निवडणे, दळण करणे अशी अनेक किरकोळ कामे त्या करत होत्या. त्यामुळे सीमा खुश होती. ती नेहमी म्हणत असायची, आमच्या घरात वडीलधाऱ्या व्यक्तीची खूप कमी असायची. ती कमी आता कुसुमबाईंनी पूर्ण केली आहे. ज्याप्रमाणे एखाद्या झाडाचं खोड महत्त्वाचं असतं, त्याप्रमाणे वृद्ध लोकही घरात महत्त्वाचे असतात. कुसुमबाईंच्या येण्याने पूर्ण कुटुंब सुखाने राहत होते. एकदा कुसुमबाईंनी सखारामला काहीतरी काम करण्यासाठी विचारले, परंतु सखारामने साफ नकार दिला आणि म्हणाला, माझ्या जागी जर तुमचा सख्खा मुलगा असता तर तुम्ही त्यालाही असंच म्हणाला असता का? तुमच्याकडून काम करून घेण्याइतके वाईट दिवस माझ्यावर आले नाहीत. गरज भासली तर मी आणि सीमा आहे. तुम्ही फक्त मुलांवर लक्ष ठेवा आणि आराम करा. आता सगळं काही ठीक आहे, तुम्ही काळजी करू नका. हे सगळं ऐकल्यावर कुसुमबाई काहीच बोलू शकल्या नाही आणि जाऊन एका जागेवर बसल्या. हे सगळं पाहून सीमा हसू लागली आणि कुसुमबाईंना म्हणाली, मी तुम्हाला आधीच म्हणाले होते नाही, पण तुम्ही माझं काहीच ऐकलं नाही. आता बरं झालं ना? आता तुम्हाला ऐकावेच लागणार, कारण तुमच्या मुलाने तुम्हाला सांगितले आहे. सीमा हसू लागली आणि कुसुमबाईंच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाली, आई, तुम्ही उगाच काळजी करू नका. निश्चिंत राहा. सर्व काही व्यवस्थित होईल. एवढे बोलून सीमा तिच्या कामाला निघून गेली. नाश्ता करून सखाराम आणि मुले आपापल्या कामाला निघून गेले.
सीमासुद्धा घराच्या कामात व्यस्त झाली. कुसुमबाई तिला म्हणाल्या, सीमा, मी बाजारातून भाजी घेऊन येते, आणि पिशवी घेऊन त्या बाजाराकडे निघाल्या. कुसुमबाई बाजारातून जेव्हा परत येत होत्या तेव्हा हातात माईक घेऊन एक मुलगा लॉटरीचे तिकीट विकत होता. एका तिकिटाची किंमत 10 रुपये होती आणि लॉटरीची किंमत 10 कोटी होती. अचानक कुसुमबाईंच्या ते तिकीट विकत घेण्याचे मनात आले. त्यांनी लॉटरीचे तिकीट विकत घेतले आणि आपल्या घरी परतल्या. सीमाकडे भाजीची पिशवी देऊन कुसुमबाई सीमाला म्हणाल्या, मी लॉटरीचे तिकीट आणले आहे, हे सांभाळून ठेव. देवाच्या मनात इच्छा असेल तर आपले नशीबही उजळेल. यावर सीमा म्हणाली, आई, तुम्ही हे काय आणले आहे? हे सगळं खोटं असतं. मी आजपर्यंत कोणाची लॉटरी लागताना पाहिलंच नाही. पण ठीक आहे, तुमची इच्छा असेल तर मी हे सांभाळून ठेवेल. असे बोलून सीमाने ते लॉटरीचे तिकीट आपल्या पर्समध्ये ठेवले. आता कुसुमबाई जेव्हा कधी बाजारात जात असे तेव्हा एक तिकीट विकत आणत असे. महिन्याखेरीस जेव्हा लॉटरीच्या विजेत्याची घोषणा होणार होती तेव्हा तो तिकीट विकणारा मुलगा कुसुमबाईंना म्हणाला की, मावशी, टी व्हीवर हा चॅनेल चालू करून ठेवा. यावर लॉटरीच्या विजेत्याची घोषणा होणार आहे. तुम्ही तुमचे तिकीट सांभाळून ठेवा. जर तुमचा नंबर लागला तर टी व्हीवर जो पत्ता सांगितला आहे त्यावर आपल्याला जावे लागेल. कुसुमबाईंनी सगळी तिकीटं सीमाला सांभाळण्यासाठी दिली होती आणि आता घरी जाऊन ती सर्व तिकीटं सीमाकडून मागू लागल्या. म्हणाल्या, आपल्याला उद्याचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. उद्या लॉटरीच्या विजेत्याची घोषणा होणार आहे. सखारामला याबाबत कोणतीच गोष्ट माहिती नव्हती. कुसुमबाई सीमाला म्हणाल्या, लॉटरी लागल्यानंतर आपण सखारामला सर्व काही सांगू आणि नाही लागली तर आपण असे समजू की आपल्या नशिबात हेच होते. म्हणून सखारामला आत्ता काही सांगू नको. सीमाने होकार दिला आणि सखाराम गेल्यानंतर त्या दोघीही टी व्ही समोर जाऊन बसल्या. सीमा ते 5ही तिकीटं आपल्यासमोर ठेवून बसली होती. जसजसे ते विजेता घोषित करत होते तसतसे सीमा एक एक तिकीट तपासून पाहत होती. पहिल्या विजेत्याला 10 कोटी मिळणार होते, दुसऱ्या विजेत्याला 5 कोटी मिळणार होते आणि तिसऱ्याला 50 लाख रुपयांचे बक्षीस होते. कुसुमबाई आणि सीमा हात जोडून बसल्या होत्या आणि देवाचे नामस्मरण करत होत्या. तिसऱ्या बक्षीसपासून विजेत्याचे नाव घोषित करणे सुरू झाले. त्यानंतर दुसऱ्या विजेत्याचे नाव घोषित केले, पण दोघांमध्येही कुसुमबाईंचा नंबर काही आला नाही. तरीही एक आशा बाकी होती. जसा त्यांनी पहिला विजेता घोषित केला त्या दोघीही डोक्याला हात लावून बसल्या, कारण पहिल्या नंबरचा विजेता कोणी दुसराच होता. तिकीटचा नंबर वेगळाच निघाला. सीमाने रागारागाने ते तिकीट फेकून दिले. तेवढ्यातच टी व्हीवर बोलणारा अँकर म्हणाला, माफी असावी, छोटीशी चुकी झाली आहे. पहिल्या नंबरच्या लॉटरीच्या तिकिटाचा नंबर काही वेगळाच आहे. आमच्याकडून सांगण्यात चूक झाली. मग त्याने नंबर सांगण्यास सुरुवात केली आणि जसा त्याने नंबर सांगितला तशी सीमा आणि कुसुमबाई दोघेही आश्चर्यचकित झाल्या, कारण कुसुमबाईंनी काल जे तिकीट आणले होते तेच तिकीट पहिल्या नंबरचा विजेता ठरले. हे पाहून त्यांना खूपच आनंद झाला आणि त्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही. आनंदाच्या भरात दोघीही उड्या मारू लागल्या. तेवढ्यातच सखाराम घरी आला. तो आपल्या काही कामाचे कागद घरीच विसरला होता. ऑफिसवाले त्याच्याकडून ते कागदपत्र बऱ्याच दिवसापासून मागत होते. रोज जाताना तो विसरून जात होता, पण आज आठवणीने तो ते कागदपत्र घेण्यासाठी घरी परत आला होता. आई आणि बायकोला एवढे खुश बघून त्यालाही खूप आनंद झाला आणि आनंदाच्या भरात तो त्यांना म्हणाला, एवढे खुश होण्याचे काय कारण आहे? तेव्हा सीमा त्याला म्हणाली, आता तुम्हाला ही छोटीशी नोकरी करण्याची काहीच गरज नाही. आता आपले सगळे व्यवस्थित होईल. तेव्हा सखाराम म्हणाला, हे तू काय बोलत आहेस सीमा? तेव्हा कुसुमबाई म्हणाल्या, अरे बाळा, जर तू ऐकशील तर तुझ्याही आनंदाला सीमा उरणार नाही. आणि कुसुमबाईंनी त्याला ते लॉटरीचे तिकीट दाखवले आणि नंबरही दाखवला. ते पाहून सखारामला सुद्धा विश्वास बसला नाही. तो म्हणाला, खरंच आपली लॉटरी लागली आहे? मला तर विश्वासच बसत नाहीये. यावर कुसुमबाई म्हणाल्या, हो बाळा, आता आपले वाईट दिवस गेले आहेत. तू आज कामावरून सुट्टी घे. आपल्याला त्या लॉटरीच्या ऑफिसमध्ये जायचे आहे, जिथे आपल्याला पैसे मिळणार आहेत. सखारामने ऑफिसला फोन केला आणि त्याला सुट्टी मिळाली. कुसुमबाईंना घेऊन तो त्या ऑफिसमध्ये पोहोचला. प्रथम, द्वितीय आणि तृतीय लॉटरीचे विजेते तिघेही तिथे उपस्थित होते. कुसुमबाईंचा सख्खा मुलगा मुंबईत राहत होता, पण आपल्या गावाकडची माहिती घेण्यासाठी तो बातम्या पाहत असे.
जसे टी व्हीवर त्याने आपल्या आईला पाहिले तो आश्चर्यचकित झाला आणि जेव्हा त्याला हे माहिती झाले की आपली आई 10 कोटी रुपये जिंकली आहे त्याला खूपच आनंद झाला आणि तो त्या गावी परत आला जिथे त्याने त्याच्या आईला सोडले होते. पण त्याला आपल्या आईचा पत्ता माहितीच नव्हता. त्याने रेल्वे स्टेशनवर जाऊन चौकशी केली जिथे त्याने तिला एकटीला सोडले होते. तेव्हा त्याला त्याच्या आईचा पत्ता मिळाला. तो सखारामच्या घरी जाऊन पोहोचला पण तिथे कोणीच नव्हते आणि तिथे ते का राहतील? आपण एखाद्या करोडपतीला एवढ्या छोट्या घरात राहताना पाहिले आहे का? तिथे राहणे त्या बिचाऱ्यांची मजबुरी होती. परंतु आता त्यांची परिस्थिती पूर्णपणे बदलली होती. शेजारी विचारपूस केल्यावर त्याला असे माहिती झाले की सखाराम आणि त्याचा परिवार एका हाय फाय सोसायटीत राहायला गेला आहे. तेथे त्यांनी स्वतःचे घर विकत घेतले आहे. कुसुमबाईंचा मुलगा त्या पत्त्यावर पोहोचला आणि त्याने पाहिले की घराच्या गेटवर पहारेकरी बसला आहे. त्या पहाऱ्याकडे तो कुसुमबाईंची विचारपूस करू लागला. म्हणाला की इथे माझी आई राहते, तिचे नाव कुसुम आहे. तिला माझा निरोप द्या की तिला भेटायला तिचा मुलगा संदीप आला आहे, नाहीतर मला आत जाऊ द्या. पण पहारेकऱ्याने त्याला बाहेरच थांबवले व म्हणाला, थांबा, मी फोन करून विचारतो. पहारेकऱ्याने कुसुमबाईंना फोन केला आणि म्हणाला, मॅडम, बाहेर तुम्हाला भेटण्यासाठी कोणीतरी आले आहे. तो व्यक्ती तुमचा मुलगा संदीप आहे असं सांगत आहे. यावर कुसुमबाई रागात म्हणाल्या, तो माझा मुलगा नाही. माझा मुलगा तर माझ्या घरात आहे, माझ्या सोबत आहे. तू त्याला सांग की इथून चालता हो. माझा त्याच्याशी काहीही संबंध नाही. कुसुमबाईंचे बोलणे ऐकून त्या पहारेकऱ्याने संदीपला आत जाण्यास मनाई केली. आता संदीपला हे कळून चुकले होते की आई खूपच रागावली आहे. मग तो विचार करू लागला की आईला कसे मनवायचे. त्याला एक युक्ती सुचली. पहारेकरी वॉशरूमला गेला आणि त्याने गुपचूप घरात प्रवेश केला व जोरजोरात आई आई ओरडू लागला. म्हणाला, आई, मी आलोय. किती दिवस झालं आपण भेटलो नाहीये. मी तुझी खूपच वाट पाहत होतो. कुसुमबाई बाहेर आल्या. जसा तो आईला भेटायला पुढे सरकला, कुसुमबाईंनी त्याला धक्का दिला आणि सखारामला जोरात आवाज दिला. सखाराम घरातून पळत आला आणि कुसुमबाईंना म्हणाला, काय झालं आहे आई? तुम्ही का अशा आवाज देत होत्या? काय झाले आहे का? तेव्हा कुसुमबाई संदीपकडे बोट दाखवत म्हणाल्या, या नालायकाला इथून बाहेर काढ. मला याचे तोंड देखील पाहिजे नाही. सखारामला काही सुचत नव्हते आणि संदीप पुन्हा कुसुमबाईंच्या पायात पडला आणि माफी मागू लागला. तेव्हा सखाराम त्याला म्हणाला, अरे तू नालायक आहेस, ज्याने आपल्या आईला रेल्वे स्टेशनवर सोडले आणि निघून गेला. तू आईला सोडताना हा विचारही केला नाही की ती कोठे जाणार, कशी राहणार. तू तिला एकटे मरायला सोडून निघून गेलास आणि आता तुला तिची आठवण आली आहे आणि तू इथे आला. तू ताबडतोब इथून निघून जा, नाहीतर मी तुला जिवंत सोडणार नाही. संदीप सगळी तयारी करून आला होता. त्याने आपल्या खिशातून चाकू काढला आणि आपल्या हातावर ठेवला आणि म्हणाला, आई, जर तू मला माफ केले नाहीस तर मी स्वतःचा जीव घेईल. त्यावर कुसुमबाई हसत म्हणाल्या, अरे तुझ्यासारखा स्वार्थी मुलगा कधीच कोणासाठी मरू शकत नाही. उलट तूच दुसऱ्यांना मारशील. मला चांगलंच माहिती आहे की तू हे नाटक कशासाठी करत आहे. तो चाकू त्याने आपल्या मानेवर लावला आणि म्हणाला, आई, मी तुझाच मुलगा आहे आणि मी आता तुझ्या सोबतच राहणार आहे. जर तू हे मान्य केले नाही तर मी स्वतःचा जीव घेईन आणि तुम्हाला फसवेन. मला तुमच्या सोबत या घरात राहू द्या अथवा तुला मिळालेले लॉटरीचे सगळे पैसे मला देऊन टाक. मग मी इथून निघून जाईल. जसा सखाराम त्याला धक्का देण्यासाठी पुढे आला, त्याने सखारामचा हात पकडला आणि त्याच्या गळ्यावर चाकू ठेवून कुसुमबाईंना म्हणाला, जर तू मला लॉटरीचे पैसे दिले नाहीत तर मी याचा जीव घेईन. कुसुमबाई ते पाहून खूपच घाबरून गेल्या आणि म्हणाल्या, माझ्या सखाला काही करू नको. तुला जेवढे पैसे हवे आहेत तेवढे पैसे मी द्यायला तयार आहे. सीमा हे सर्व काही वरती उभी राहून पाहत होती. संदीपचे सीमावर अजिबात लक्ष नव्हते. सीमाने हळूच पोलिसांना फोन केला आणि सर्व काही सांगितले. तेवढ्यातच कुसुमबाईंनी सीमाला आवाज दिला आणि तिला म्हणाल्या, सीमा, घरात जेवढे काही पैसे आणि दागिने असतील ते लवकरात लवकर आणून दे. मला माझ्या मुलापेक्षा दुसरे काहीही जास्त प्रिय नाही. हे ऐकून संदीप हसू लागला आणि कुसुमबाईंना म्हणाला, अरे वा, स्वतःच्या मुलावर एवढा राग आणि परक्या मुलावर एवढं प्रेम. यावर कुसुमबाई संदीपला म्हणाल्या, सख्खे आणि परके असे काहीही नसते. हे सगळे काही तुझ्या कर्माचे फळ आहेत. तू मला नागपूरला जायचं आहे म्हणून रेल्वे स्टेशनच्या बाहेर रस्त्यावर सोडून निघून गेला
आणि मी दिवस रात्र तुझी वाट बघत राहिले. तेव्हा याच मुलाने मला साथ दिली, माझी काळजी घेतली. मग त्याच मुलाला आज मी मरायला कसं सोडू शकते? इकडे सीमाने फोन करून पोलिसांना सर्व परिस्थिती सांगितली होती. थोड्याच वेळात तिथे पोलीस हजर राहिले. पोलिसांनी त्याला पकडले आणि तुरुंगात टाकले. पोलिसांनी संदीपला सखारामला मारताना पाहिले होते, म्हणून त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली. कुसुमबाई आता आपला मुलगा सखाराम आणि सून सीमा यांच्यासोबत आनंदाने राहू लागल्या. कदाचित हे सीमा आणि सखारामच्या कर्माचे फळं असतील, कारण त्यांनी एक वृद्ध आणि असहाय्य महिलेची मदत केली होती आणि त्याच्या मोबदल्यात देवाने त्यांना एवढे मोठे फळ दिले होते. असं काही महत्त्वाचं नसतं की आपले रक्ताचेच नाते आपल्याला कामी येईल. काही परके लोकही एवढे आपलेसे होतात की त्यापुढे रक्ताचे नातेही कमी पडते. स्वार्थी माणूस कधीच कोणाचा सख्खा होऊ शकत नाही, मग भलेही कोणी त्याचे कितीही जवळचे सख्खे असो. म्हणतात ना की रक्ताच्या नात्यापेक्षा मानलेली नाती श्रेष्ठ असतात, हे या कथेतून स्पष्ट होते. तर फ्रेंड्स, तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या नात्यांचा स्पर्श या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे पुढची व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळेल. धन्यवाद.